प्यार की कश्ती में लहरों की मस्ती में असं म्हणून आज आम्ही व्हॅलेंटाईन डे फारच म्हणजे खूपच सिन्सिअरली आम्ही मनावर घेतला आणि आम्ही सगळे प्यार की कश्ती में आलेलो आहोत आणि कन्नीची सगळी टीम माझ्यासोबत आहे. हॅलो हॅलो हॅपी व्हॅलेंटाईन डे. कारण प्रेमाचा दिवस आहे आणि सगळे प्रेमळ लोक माझ्या सोबत आहेत. खूप छान वाटतंय. ऋता, आज किती प्रपोजल आली? झालं आता इट्स ओपन दॅट आय एम मॅरिड सो आता काहीच नाही. तरी येत असतील वगैरे काही असं काही ते एक चालूच छान आहे की माझ्या नवऱ्याच मला नवीन नवीन पद्धतीने प्रपोज करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं कसे हजारो प्रपोजल येण्यापेक्षा एकाच व्यक्तीकडून 1000 प्रपोजल आलेले चालतील. सो थँक्यू प्रतीक बिकॉज विथ यू एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन डे. आणि शुभंकर, आज काय तू व्हॅलेंटाईन डे काय मी करणार? खरं सांगू, मी फोन दाखवू शकतो. पहिलं नाही, मी म्हणालो फक्त फोन दाखवेन ना, मी उघडून फोन दाखवणार आहे. फोन दाखवणार. पण सगळ्यात आधी माझ्या आईने विश केलं मला. सकाळ माझ्या आईने विश केलं की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. कारण की तिला केवढा कॉन्फिडन्स आहे बघितलंस तू, केवढा कॉन्फिडन्स आहे तिला की ह्याला काही विशेष वगैरे येणार नाही. त्यात आम्ही इकडे आहोत. पण मला तू कोणाला विश केलंस हे महत्वाचं. मी तिला परत सेम टू यू म्हणालो. सेम टू यू अँड युअर फॅमिली असं मी आईलाच म्हणालो. पण नाही, मला असं वाटतंय की आम्ही सगळे भेटलोय आणि ज्या गोष्टीवर माझं प्रेम आहे ते म्हणजे माझं काम आणि माझा सिनेमा आणि आमचा सिनेमा हा कन्नी, तो आम्ही कधीपासनं थांबलो होतो की हा कधी लोकांसमोर आम्ही घेऊन येतोय. कारण की आम्हाला जी मजा आम्ही फिल्म शूट करताना किंवा बिहाइंड द कॅमेराज केली आहे ती लोकांना दिसणार आहे. आणि एवढ्या कमाल दिवशी त्याचा टीजर सुद्धा आलाय आणि 8 मार्चला सिनेमा तर येणारच आहे. ही सर्वात प्रेमाची Yes. गोष्ट आहे. वा वा. आणि अजिंक्य, काय आज तू कोणाला प्रपोज केलं? आज मी तुला कोणी प्रपोज केलं? माझी पहिली कार येते तीच माझी व्हॅलेंटाईन आहे आज. प्रपोज असं नाही, स्ट्रेंजर्सचे कार मध्ये मेसेजेस. कोणाला घेऊन जाणार आहेस? दॅट्स अ गुड क्वेश्चन. सो मला बघायचं आता योगायोगाने पहिली व्यक्ती बाजूला नेमकी कोण बसते. माझी तर मी येईन. प्लीज. मग मी सॉर्टेड आहे. सो ठीक या आहे, पण सध्या आपण या प्यार की कश्तीमध्ये आहोत. आपण वल्लरी, तुला तर खूप हे बघ, हातातच हिच्या 2-4 फुलं आहेत. काय कोणाचे प्रपोजल आले? तिसरे हिने मला दिले. व्हॅलेंटाईन आय थिंक मी सॅडली इथेच आहे. तू सकाळी इकडे आहेस. तू संध्याकाळी कुठे असणार आहेस? आता बोलले ते छापलं गेलं कॅमेरावर छापलं गेलं. आम्ही मूर्ख आहोत, आरामात बोलतो. आम्ही मूर्ख आहोत. बोला आता. मी मला ते म्हणायचं की मी ती इकडे दुपारी आले. आपल्या सोबत आहे, ती संध्याकाळी कुठे असणार आहे? हा, मी तेच म्हणते की इकडे असल्यामुळे आता काहीच नाहीये ना, तर मी जे इकडनं माझं संपेल मग बघूया काय होतंय आता व्हॅलेंटाईन्स डे होतंय? काय करतात लोक. अच्छा, बघूया. सस्पेन्स आहे जरा. ऋषी, काय मला मजा येते ऍक्च्युली इथे सगळे या सगळ्या वातावरणात. पण मग मी माझं पण संध्याकाळी काय आता खऱ्या मुंबईत व्हॅलेंटाईन आपण- सोबत जा. हा, पण मुंबईत आपण असल्यामुळे माझी बायको आहे पुण्यात, पुण्यात. तरी प्रवास करीन असं वाटतंय. ओके, डायरेक्ट पुणे गाठणार हो हो, संध्याकाळी? करीन ना. येस, तिकडनं स्ट्रेट पुण्याला जाईल. स्ट्रेट पुण्याला जायचंय आता. पण मला असं वाटतं की प्यार की कश्तीमध्ये आपण आहोत, तर या छान ठिकाणी प्रेमाचा दिवस साजरा करतोय, तर गाणी प्रेमाची कुठलं तरी तुमच्या ओठावर पटकन कोणतं येतंय ते होऊनच जाऊ दे. प्रत्येकाच्या मनात काहीतरी येतं. म्हणू म्हण किंवा ऋता आता तू म्हणावं असं सुरू मला कर वाटतंय. ना. आमच्याकडची गाणी संपली. ऋषी तू सुरू कर. हा, आता तू join मला कर. बघा, हा बरं चल. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. जसं की प्रेमासाठी वाटेल ते करायची तयारी असते आपली. हो. तर तुला काय वाटेल ते काय सॅक्रिफाईस करायचंय करू शकशील? मला असं वाटतं प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यात सॅक्रिफाईस नाही. सॅक्रिफाईस मला तरी असं वाटतं खूप नेगेटिव्ह वर्ड आहे. पण आपण मला तरी वणवा वाटतो प्रेमासाठी मी एक पण प्रेमासाठी म्हणजे- काय त्याग करशील असं काय? प्रेमासाठी त्याग नाही, माझं जे आहे ते सगळं त्याच Surrender. व्यक्तीसाठी सरेंडर आहे. हा, मी सर्वस्व. त्याग वगैरे काही होत नसतं. जे आहे माझं आयुष्यात ज्या गोष्टी आहेत, असणार आहेत, ज्या राहिल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या एका व्यक्तीच्या असणार आहेत. हा, हा. सो तो दिल दरिया है तेरा, ये दरिया है. हा दिल हो, दरिया क्या बात है. आपलं जन्मापासून दिल दरिया आहे. हा, हा. God, ऋषी.
तू शायरीमधनच बोल काय सिमिलरली माझं पण सेम थॉट आहे की काय आता म्हणजे प्रेमात आपली ती व्यक्ती ही जणू आपलीच व्यक्ती असते, त्यामुळे असं काही त्याग करतोय मी असं काही भावना त्याच्यात नसते. त्याच्यावरनं मला एक शेर आठवलाच येत आता मी म्हणतो. इर्षाद हो जाए. नजर को नजर ने नजर भर के देखा, yes. नजर को नजर ने नजर भर के देखा, नजर को नजर की नजर नजर लग लग गई गई. है. त्यामुळे असं ते सगळं प्रकरण आहे त्याचं. असं हे असे शायर आपल्या सोबत आहेत, डान्सर आहेत, सगळे टॅलेंटेड आहेत सगळे. हा, म्हणजे असल्यामुळे ऋता, प्रेमासाठी तू काय त्याग केलंस या मधल्या काळात? प्रतीकला असं काय द म्हणजे बेस्ट पार्ट इज अशी व्यक्ती मिळाली आहे ज्याच्या डिक्शनरीमध्ये त्याग म्हणजे नाहीच शब्दच आहे. नाही. हा. हा. ते लाईक तू भी कर मैं भी करता हूँ, तू खुश रहे. आय थिंक आणि मला असं वाटतं हे दोघं म्हणाले तसं ना की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सॅक्रिफाईस करतोय मग ते प्रेम नाही आहे, असं माझं खूप स्पष्ट मत आहे. आणि एक्सेप्टन्स आय थिंक इज द की. पण तू वाटेल ते मध्ये काय वाटेल ते केलंस, असं काहीतरी केलंस की बास म्हणजे असं काय नाही मी असं काही नाही केलंय, माझ्यावर खरंच अशी वेळ नाही आली आहे अँड आय एम सो ग्लॅड फॉर इट. आणि त्यामुळे आणि मला हे फिलिंगच नकोय की मी हे सॅक्रिफाईस केलं, मला हे नकोय. कारण त्याला एक प्रतीकला आपण 100 पैकी 200 मार्क देऊया. डेफिनेटली त्याला निगेशन एक झोन येतो तो मला नकोय. त्यामुळे आय थिंक प्रतीक इज द ग्रीनेस्ट फ्लॅग. इज द फॉरेस्ट. ओ येस, ग्रीन फॉरेस्ट. आणि वल्लरी, तू असं प्रेमासाठी वाटेल ते काय करशील? वाटेल ते मी अजूनपर्यंत काही असं करायची वेळ आली नाही माझ्यावर. जर आणि वेळ आली तर काय करशील? आय डोंट थिंक इमॅजिन तर केलं असशील ना काहीतरी. आय डोंट नो, म्हणजे आता जी समोरची व्यक्ती असेल तिला काय आवडतं किंवा काय, आणि मी तशी खूप चेंज करते पटकन. म्हणजे एखाद्या समोरच्याला मला एखादी व्यक्ती आवडली तर त्याला जे आवडते ते मी खूप इझिली करते. आणि मला तुला ते सर्वात कधीच आवड, तुला खायला काय आवडतं नाही सर्वात? मला पिझ्झा आवडतो खूप. मग तो पिझ्झा त्याग करशील का तू? मी तसंही तो करतेच, डाएटवरच असते मी कायम, तर तो त्यागच केलेलाच आहे मी तो. पण मला असं वाटतं ना की म्हणजे आमच्या सगळ्यात मी तरी सांगू शकते, वल्लरी ना एक अशी गोष्ट करते ज्याला अनकंडिशनल लव्ह म्हणतात, जे म्हणजे ती ॲनिमल रेस्क्यू भरपूर करते. आणि त्या ॲनिमल्सवरचं जे आपलं प्रेम असतं ना ते खूप अनकंडिशनल असतं, कारण की त्यांचं सुद्धा तसंच असतं आपल्यावरती. तर ती ज्या प्रकारे त्यांच्यासाठी काम करते, किंवा त्याला त्याग नाही म्हणणार पण एक तिचा लाईफचाच भाग पण pets are your So, Valentine. yeah, I guess त्यांच्यासाठी काय तू पेट्स त्याग इन कर. जनरल काय तुला ॲनिमल कोणते सर्वात आवडतात? काय डॉग, कॅट लवर आहे? रिसेंटली आम्ही फ्लेमिंगो रेस्क्यू केला होता. Oh. तो आमच्या घरी आला होता. सो त्याच्यासाठी म्हणजे मी आणि रात्री झोपत नव्हतो, पण आम्ही त्याला त्याग नाही म्हणणार, आम्हाला ते खूप आवडतं. म्हणजे आम्हाला ती झोप गेली तरी असं काही वाटत नाही की अरे आपण झोपलो नाही. इनफॅक्ट आम्हाला नसतंच झोपायचं, आम्हाला सगळं करायचं असतं त्याच्यासाठी. असे प्रेमाचे वेगवेगळे पैलू कळतात आपल्याला. अजिंक्य, काय प्रेमासाठी काय वाटेल? काही आय कॅन जम्प ऑफ द क्लिफ. येस, तू सिरियल मध्ये आम्ही खूप सारे stunt नाही करताना इन पाहिले इन तुला. इन रिअल इन ऑल्सो रिअल पण काहीतरी असं. खूपच रेअरली असं प्रेम असं पॅशनेटली एक्सपिरियन्स तू असं केलं. ते म्हणजे असं फिल्मी नाही की प्रेम हर आहे आए का? दिन. फिल्मी हिरो सारखं प्रेम आवडतं का तुला? आय डोंट नो, पण डेफिनेटली एक्स्ट्रीम काही प्रेमासाठी आय एम शुअर प्रत्येकच जण ज्यांनी खरोखर अनुभवलंय, आणि जसं ते करेक्टली म्हणाले की ते काही करताना तो त्याग वाटूच शकत नाही, अदरवाईज ते प्रेमच नाही. सो आय थिंक प्रत्येक जण जर खरोखर प्रेम अनुभवलं तर तो काहीही करायला तयार असू शकतो. ते सगळे जण काहीही करायला तयार आहेत. मी आता यांच्याबरोबर मी जॉईनच होते. तुम्हाला खूपच आवडलात मला तुम्ही. प्रेम सगळे प्रेमातच पडतील आता तुमच्या. विषयच आता नाही. जाता जाता फक्त अर्थात कन्नीबद्दल बोलूया. आज टीजर आलेला आहे आणि आता प्रेक्षकांना काय सांगा? आमचा कन्नीचा टीजर आला आहे, तर त्याच्यानंतर गाणी येतील, ट्रेलर येतील, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 8 मार्चला फिल्म येणार आहे. तर 8 मार्चपासून मला असं वाटतं अजून महिनाभर, 2 महिने, 3 महिने ही फिल्म थिएटरमध्येच राहावी, कारण की तुम्ही त्याच्यावर तेवढं प्रेम द्या आणि थिएटर्समध्ये जाऊन बघा. कन्नी 8 मार्चला येतोय सिनेमागृहात. 8 मार्चला कन्नी हा सिनेमा येतोय. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही प्रेमात पडले, आय होप की तुम्ही सगळे कन्नीच्या प्रेमात पडाल, कन्नी या टीमच्या प्रेमात पडाल. त्यामुळे प्लीज 8 मार्चला थिएटर्समध्ये जाऊन कन्नी हा सिनेमा नक्की बघा. थँक्यू. येस, आणि सध्या पुन्हा एकदा आपण सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे विश करूया. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.